नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागात अंजलीचा वाढदिवस असल्या कारणाने अर्णव, आकाश आणि ईश्वरी या तिघांनी मात्र छान असं सरप्राईज अंजलीला दिलेलं आहे. तिच्या लहानपणीचे सगळे काही फोटो एकत्र करून त्या सगळे फोटो मात्र आता तेथे डेकोरेशनमध्ये लावलेले आहेत. इतकं छान सगळं काही डेकोरेशन पूर्ण केलेलं आहे. लहानपणीच्या सगळ्या फोटोज, मेमरीज त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत आणि सगळे फोटो शोधून मात्र आता त्या फोटोंचं असं खास एक डेकोरेशन तयार करून अंजलीला त्याचं गिफ्ट दिलेलं आहे. अर्णव तिचे डोळे बंद करून तिला बाहेर घेऊन येतो आणि तिला सगळ्यांच्या समोर मात्र आता ते तिचे डोळे उघडून हे सरप्राईज देतो. अंजलीला फारच आनंद होतो. अंजली म्हणते की खरंच खूपच छान आणि चिंटू, तू इतकं सर्व काही माझ्यासाठी केलं. तेव्हा चिंटूने मात्र तिच्यासाठी एक खास असं प्रेमाच्या शब्दांनी भरलेलं एखादं ग्रीटिंग कार्डसुद्धा दिलेलं असतं. तेव्हा आजी म्हणते की हो ना, माझ्या ह्या बहीण भावाच्या नातवंडांच्या प्रेमाला कुणाची दृष्ट लागायला नको म्हणून आजी दृष्ट काढते. तर ईश्वरी म्हणते की अंजली ताई, अर्णव सरांना मात्र आकाश सरांनी सुद्धा मदत केलेली आहे. दोघांनी मिळून हे सरप्राईज तुम्हाला दिलेलं आहे. त्यावरती अंजली म्हणते की खरंच माझे भाऊ गुणाचे आहेत आणि राकेशला म्हणते की बघितलं ना, माझ्यासाठी इतकं सर्व काही त्यांनी रात्री जागून केलेलं आहे. तर ईश्वरी आणि नम्रतासुद्धा खूप खुश असतात आणि घरातील सगळेजण आज अंजलीला मिळालेले हे सरप्राईज बघून खूपच खुश होतात. आणि सगळ्यात जास्त म्हणजे अंजली. परंतु आता वाढदिवसाच्या संध्याकाळी जे काही सेलिब्रेट वाढदिवस व्हायचा असतो, या राकेशने मात्र असा काहीतरी डल्ला मारलेला असतो. कारण राकेशने आता सगळं काही हे म्हणजे जो फवारणी केलेली आहे, तर त्यामध्ये त्या फवारणीमुळे घरातील सगळेजण बेशुद्ध पडतात आणि बेशुद्ध पडण्याचं त्यांनी एक नाटक केलेलं आहे. आणि ते नाटक करून मात्र ईश्वरीजवळ जेव्हा हा राकेश येतो, तेव्हा राकेश म्हणतो की आता माझ्या इंदोरी जिलेबीला सुद्धा कायमचं बाय बाय असं म्हणून तो जायला निघतो. तिचा किस घेतो आणि त्याच वेळेस ईश्वरी डोळे उघडते आणि डोळे उघडल्या क्षणी मात्र बघते तर काय, आता एक धक्काच बसलेला असतो. आणि शेवटी मात्र आता ईश्वरी डोळे उघडल्यानंतर आता ह्या राकेशच्या पायाखालची जमीन सरकते आणि शेवटी सगळेजण मात्र राकेशला रंगे हात पकडतात. आणि रंगे हात पकडल्यानंतर बघतात तर काय, म्हणजे राकेशच्या विरोधात यांनी जो गेम केलेला आहे तो गेम मात्र असा उलटवलेला आहे. तेव्हा मित्रांनो, राकेशचा गेम करून मात्र आता ह्या ताराने आपल्या शलाकाच्या बहिणीच्या मृत्यूला मात्र आता सगळं काही न्याय मिळवून दिलेला असतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.